कल्याणकारी राज्य स्थापन केलं. तो राजा म्हणजे शिवछत्रपती आणि त्यांचं गुणगान गाणार संगीत आपण ऐकलत. पुन्हा एकदा आणखी एक विकेट बाद होत असताना अगदी आल्या पाहुली अगदी विकेट नंबर 2 राहुल झेला झेलबाद. अगदी पहिल्या 2 चेंडूवरती अगदी रुपाली संघाला पूर्णपणे बॅकफूटवरती लोटून दिला. 2 महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर धाडण्यामध्ये आकाशला यश मिळालंय. खरं तर उरण तालुक्यातील हा दुरुत्गती गोलंदाज आणि यावेळेला रोडपाली संघावरती थोडासा हावी होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रफुल्ल आला. खरं तर परेश कडके अगदी उघड्या डोळ्याने ती पडझड पाहतो. आपल्याला बबूल आलाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. पुन्हा कुठलीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. खरं तर पहिल्या षटकामध्येच एक दबाव तंत्र या ठिकाणी गोलंदाज आकाशने ठेवला. सुंदर गोलंदाजी, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, दिशा चांगली आहे, टप्पा चांगला आहे. अगदी एक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी करत असताना आपण आकाशला पाहतोय. अक्षरशः त्यानं भुरळ घातली आहे. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारा दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्याच 2 चेंडूवरती महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षरशः दबाव तंत्र पाहायला मिळते आणि दबाव अजूनही उठला नाहीये. म्हणजे नक्कीच पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये अगदी फलंदाजी बहरली पाहिजे, परंतु गोलंदाजी बहरली आहे. यावेळेला खूप वेळानंतर का होईना हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि जवळपास 5व्या चेंडूवरती अगदी धावफलकाचं दारिद्र्य इथे उगरलंय आणि अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. ते मात्र बबूलनं या क्रिकेटच्या पटलावरती आपण अकाउंट उघडताना देखील रोडपाली संघाला पाहिलं. परंतु स्ट्राईक वरती पोहोचलाय परेश कडके की ज्या नावाची चर्चा अगदी रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. अगदी गोलंदाजाचा कर्दण काळ म्हणून देखील ज्या खेळाडूकडं नेहमी पाहिलं जातं तो यावेळेला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. आपल्या नावाची दहशत मैदानामध्ये दाखवायची होती, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळे चेंडू आला निर्धाव, चेंडू आला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकामध्ये जवळपास 2 गडी गमावून धावसंख्या धावफलकावरती फक्त 1 धाव पाहायला मिळते. त्यामुळे जाऊ डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपति शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती.
सुन्नत सबकी होती. अकुट टप्प्याचा बॉल शॉटपूल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू होतोय मैदानाच्या बाहेर गोल षटकार. अगदी पहिल्या षटकाचं जे दबाव तंत्र आहे, जशी गोलंदाजामध्ये बदल झाली, विराटच्या पहिल्या चेंडूवरती दे धक्का आणि बबूलने ठोकला छक्का. त्यामुळे अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेला इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि पंचांचा इशारा. दॅट्स अ क्लिअर माइंडेड षटकार. मध्ये जो खेळाडू अगदी अडखळत खेळत होता, जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पॉवर प्ले मध्ये देखील बदल झाला. 3 क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये आहेत आणि त्यावेळेला आता मात्र बॅट बोलू लागली आहे बबूलची. मैदानामध्ये अगदी दोन बाजूला दोन मोठे फटके त्यांना ठोकताना आपण पाहिलं. आणखी एक अगदी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत हा चेंडू घरंगळत निघून गेला 4 धावांसाठी. चौकार. षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला. याला तर म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दरम्यान अगदी नशिबाचा चौकार चेंडू ब्लॅक स्लिंगला आढळला, त्यामुळे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. अगदी रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु रिस्क घेणारच मोठा होतो असं म्हणतात. त्यामुळे नक्कीच सामना बदललाय मैदानामध्ये, वातावरण बदललंय मैदानामध्ये, अगदी तापमान देखील बदललंय मैदानामध्ये. यावेळेला हलक्या हातानं डिफेन्स केलं पहा, कारण की चांगल्या खेळाडूची तीच निशाणी असते की वेडावाकड्या चेंडूचा तुम्ही समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान द्या. या ठिकाणी सन्मान दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण की नक्कीच संधी मिळेल तुला. ही तू हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, तू मात्र खचू नकोस. आणि पहिल्या षटकामध्ये हा खेळाडू खचला नाही आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना, त्यांना पूर्णपणे हल्ला बोल गोलंदाजावर केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक चेंडू स्टिअर केलाय पहा. धावबाद होण्याची नामी संधी होती, परंतु निर्धारित वेळेमध्ये परेश नक्कीच आपल्या पॉपिंग मध्ये सुरक्षित होतोय. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. विरस थोडासा महागडा ठरला. या षटकामध्ये त्यांनी 21 धावा बहाल केल्या आणि पहिल्या षटकाची एक, या दोन्ही षटकाची गोळाबेरीज आपण केली ना तर 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. चला, क्षेत्ररक्षकाच्या मर्यादा या ठिकाणी उठवल्या जातील. थोडासा वेळ आपल्याकडे देखील शिल्लक राहील, त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपण डीजे सौरभकडे वळतोय आणि ऐकतोय सुमधुर. गोलंदाजामध्ये होईल पुन्हा एकदा बदल, पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरार घेऊन पुन्हा एकदा गोलांच्या ट्रॅकवरती आकाश. ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं, 1 धावाचं षटक त्यांना टाकलं.
या वेळेला अगदी सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. शांत डोक्यानं फलंदाजी, कारण की नक्कीच माइंड सेट करावा लागणार आहे, टेम्परामेंट दाखवावा लागेल. खरं तर समोरचा गोलंदाज भीषण गोलंदाजी करत आहे, त्यामुळे नक्कीच त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच मनाचा ताबा हा उत्तम ताबा. यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता, फक्त सिंगल मिळते. खरं तर अगदी वेगावरती स्वार झाला आणि आता मात्र बबूल आणि परेशने देखील जाणलंय की हा प्रमुख गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला आपण अगदी सावधान पद्धतीने खेळायचं आणि नंतरच्या 2 षटकामध्ये आक्रमण करायचं. हा पवित्रा बहुतेक घेतला असेल किंवा एखादा खराब चेंडू आला तर आपण तयारीत राहायचं. या ठिकाणी शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बॅटचा फ्लो अगोदरच कोल्हा आणि चेंडू नंतर धाड करून अंगावरती आदळला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र खरोखरच परेशला या गोलंदाजाची दहशत समजली असेल की का हा खेळाडू ओपन हाफमध्ये खेळताना पाहायला मिळतो. कारण की नेहमी वेगानं गोलंदाजी करताना अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू टाकताना आपण या गोलंदाजानं खूप वेळा पाहिलंय. यावेळेला आपण पाहू शकाल थोडंसं लॉर्ड अपील करण्यात आलं. खूप मोठी दहशत यावेळेला आपण पाहिलं ना, तर थोडासा वाईड यॉर्कर होता. ऑप्टमच्या आजूबाजूला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि वेग किती भन्नाट आहे पहा. त्यामुळे आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तसं गोलंदाजामध्ये बदल झाला ना, पुन्हा एकदा डॉट बॉलची संख्या वाढवू लागली. या षटकामध्ये तब्बल 3 डॉट पाहायला मिळाले, फक्त सिंगल आली आहे. आणखी एक चांगला बॉल, लॉर्ड अपील करण्यात आला आणि बिग विकेट, बडी मछली जाल मध्ये. त्यामुळे परेश कडके झाला LBW, लेग बिफोर द विकेट. वरती धावा तब्बल 23 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. परेश पाटील गोलंदाजीसाठी आला आणि आता स्ट्राईक वरती बबुलला पण पाहू शकाल की ज्यानं नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी केली होती. आता या सामन्याची सर्व सूत्र बबुलला हातामध्ये घ्यावी लागतील. या वेळेला फटका किती चांगला आहे, स्वीट साऊंड ऑफ द व्हॉइस, अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखेच्या बाहेर बबुलने ठोकलाय षटकार.
सर्वोत्तम राजाला या ठिकाणी मानवंदना डीजेच्या माध्यमातून दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्लाय. खरं तर आपण पाहिलं ना, आकाशने एकच दिली, परंतु जो गोलंदाज नवीन आलाय ना, त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय बबुलनं. रिवा स्वीप, दुधारी तलवार, परंतु फुकट गेला वार. खरं तर अगर घी सीधी उंगली से निकल रहा हो ना, तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. कारण की ऑन साइडला तुम्ही चांगले फटके खेळताय आणि आपले जवळपास 4 महत्वाचे खेळाडू डगआउटमध्ये गेलेत आणि अशा वेळेला एखादा जखमीचा फटवा आणि आपली विकेट गेल्यानंतर आपले धावा कमी होतील. त्यामुळे नक्कीच ऑन साइडला चांगले फटके तुमच्या बॅटमधून येत आहेत. या वेळेला पहा, माझं बोलणं मनाला लावून घेतलं आणि पुन्हा एकदा अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू निवडायचा पहा. खरं तर एखाद्या दिवशी भूगोलाचा अभ्यास करावा आणि इतिहासाचा पेपर यावा तसं झालंय. खरं तर परेश कडकेचा अभ्यास केलाय, परंतु या ठिकाणी पेपर आलाय तो बबुलचा. काय फलंदाजी केली आतापर्यंत, षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या अक्षरशः त्यांना पुढे नेली आहे. धावा आताच्या घडीला आपण पाहू शकाल 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अगदी चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आता मात्र टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलंय. चला खेळाडू सर्वत्र क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच थोडीशी टीम मीटिंग अवॉइड करा. ही मॅच अगदी खूप उशिरानं लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या मॅचचा पहिला चेंडू आपण 11:27 पडताना पाहिला. खरं तर कालच्या दिवसामध्ये अगदी तिसरा दिवस असताना देखील आपण 11:07 पहिला चेंडू टाकला होता. आज जवळपास आपण 30 मिनिटं लेट आहोत आणि आज 3 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा देखील खेळवायच्या आहेत. चला यानंतर जी मॅच होणार आहे पहा, आपण इन्व्हाइट करतोय भूषण स्पोर्ट केगाव संघ आणि त्यांच्या विपक्ष चिरनेर संघ. या दोन्ही संघांना आपण विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. यावेळेला अलंग कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झालाय. खर तर चिरनेर संघाने देखील काल सोनारीच्या मैदानामध्ये चांगला खेळ दाखवलाय. आज बहुतेक संध्याकाळी त्यांना पहिली मॅच खेळण्यासाठी देखील जायचं आहे, परंतु चिरनेर संघ आज दुसरा सामना खेळण्यासाठी इथं उपस्थित होतोय. त्यामुळे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. महागणपती चिरनेर आणि भूषण स्पोर्ट केगाव संघ. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करतोय. आपण आपल्या कर्णधाराला नक्कीच या व्यासपीठावरती पाठवा. अलंग कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथं मात्र गॅप थोडासा मोठा, जिथं धावांचा नाही तोटा आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळतील. फलंदाजाला चौकार. त्याच्या माध्यमातून धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. यानंतर बहुतेक शेवटचं अंतिम षटक असेल हे षटक आणि या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळपास शेवटचा बॉल बाकी आहे. यावेळेला एक मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बहुतेक विराज आहे. चेंडू पकडला जाईल, चेंडूचे फेक होईल, फक्त सिंगल येईल म्हणजे 4 षटकाचा या ठिकाणी वाजवी खेळ संपलाय. 41 धावा
धावफलकावर पाहायला मिळतात. अगदी 10.25 अगदी संवादाच्या सरासरीने धावसंख्या जमवताना आपण वरदविनायक रोडपाली संघाला पाहतोय. चला शेवटचं षटक टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येणार आहे. चला रोहन गोलंदाजीसाठी येईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. चला भूषण स्पोर्ट केगाव संघाचा संघनायक आणि चिरनेर संघाचा संघनायक. चला आपण टॉस साठी या ठिकाणी आपली वाट पाहिली जाते. खरं तर आपण आजच्या दिवसामध्ये 1 तास उशिराने चालतोय. ही मॅच संपूर्ण अगदी दुसरी मॅच अर्धी होणं गरजेचं होतं. आज 3 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. कारण की हा जो वेळ आपण सकाळी घालवलाय ना मॅक, तर शेवटच्या ज्या मॅचेस आहेत, ज्या मॅचसाठी आपण ही टुर्नामेंट भरवतो ना, त्या जवळपास 1-1 ओव्हरच्या होण्याची शक्यता आहे. कारण की डिसेंबर महिना चालू आहे. कारण की डिसेंबर म्हणला तर 22 डिसेंबर हा सगळ्यात भारतवर्षातील छोटा दिवस आणि तदनंतर तिळातिळाने दिवस मोठा मोठा होत जातो असं म्हणतात. त्यामुळे नक्कीच आताच्या घडीला अगदी 5:45 आणि 6 वाजता पूर्णपणे अंधार होतो आणि या सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये आपल्याला ही मॅच आणि ही टुर्नामेंट आजच पूर्ण करायची आहे. शेवटच्या षटकासाठी, कारण की शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. अगदी संघ त्यातील शेवटचा राग म्हणजे भैरवी आणि काल्याचं कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज झाला रोहनाला. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार. सागर बेटकर चूक करतोय पा आणि छोटीशी चूक आणि या ठिकाणी 2 धावांची भूक भाकवली आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर सागरकडे खूप वेळानंतर चेंडू गेला. 43 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, मारधाडीचं षटक, की ज्या षटकामध्ये फलंदाजाचा स्टान्स जो असतो ना तो अगदी आक्रमक पाहायला मिळतो. या ठिकाणी संबरी डिलिव्हरी पाहायला मिळाली. कारण की फलंदाजाला काहीसं वाटलं चेंडू काहीसा आखूट टप्प्यात येईल, परंतु अगदी खोलामधून जात असताना या चेंडूला आपण पाहिलं डॉट आलाय. कारण की नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये येणारे डॉट चेंडू अगदी आमच्या दांडा संघाला सुखावून जातील. हलक्या हातानं गॅप बहुतेक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आलाय बहुतेक त्या चेंडूवरती मयूर होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेट रिझन मध्ये फक्त या चेंडूवरती मिळाल्या 1 धाव. 44 धावा शेवटचे अंतिम 3 चेंडू आहेत आणि आता मात्र या 3 चेंडूवर काहीतरी करावं लागणार. बबूलला तांडव करावा लागेल, रौद्ररूप धारण करावं लागणार आहे. खरं तर या मैदानामध्ये 60-70 धावा सहज होतात, परंतु सकाळचं सत्र आहे, रात्री थोडीशी गुलाबी थंडी होती, ते बाष्प अजूनही मैदानामध्ये आहे आणि बॅटचा पेज हवेमध्ये, स्वीट साऊंड ऑफ द वॉइस आणि हा दणदणीत खणखणीत षटकार. अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. शेवटचे अंतिम 2 चेंडू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा पट्ट्यात आला नाही, रीड करता आला नाही, लाईन मिस केली यावेळेला बबुलना. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि हा शेवटचा बॉल खरं तर टार्गेट सेट करणारा असतो आणि किती धावांचं टार्गेट या ठिकाणी नक्कीच आमचा रोडपाली संघ ठरवणार आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे आणि फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या पायाला चेंडू लागून मात्र यष्ट्यांवरती आदळला आणि पंचांचं बोट आभाळाकडे गेलं. चला भूषण स्पोर्ट केगाव संघाचा संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी आपण तुम्हाला इन्व्हाइट करतो. ऍक्शन मध्ये तुम्हाला महागणपती चिरनेर पाहायला मिळेल, त्याही संघाला आपण इन्व्हाइट करतोय. चला टॉस साठी या. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट केलं आणि 51 धावांचं टार्गेट इथे उभं राहिलंय. अगदी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यामुळे माझी वेळ या ठिकाणी संपवतोय. त्यामुळे पुढच्या धाकटी जुईतील दमदार आणि बुलंद आवाज श्रेष्ठ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या गोड आवाजानं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आपण मंत्रमुग्ध करायचं आहे.
चिरनेर संघाला विनंती करतोय, पहा चला टॉस करण्यासाठी फक्त या. इंटरव्हल मध्ये आपण टॉस करतोय, त्यात नंतर अजूनही तुम्हाला खूप वेळ आहे, आपले खेळाडू येऊ शकतात, फक्त टॉस करून घ्या जेणेकरून आपण ही प्रोसिजर पूर्ण करू. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन विवेक आमच्याशी जोडला गेला, त्याचं देखील आणि त्यांच्या संघाचं देखील आपण या बोकडविरा नगरीमध्ये वेलकम सहर्ष स्वागत करतोय. आणि या मॅचच्या पुढच्या 5 षटकांची कहाणी पुन्हा एकदा आपण मोठी जुई गावातील अगदी आमचे गोड स्नेही मित्र सुरेश पाटील यांच्या जुबाने ऐकतोय. हॅलो. थँक्यू सो मच हितेशजी म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जसकारचा बुलंद आवाज आपण या मैदानावरती ऐकलात. मी श्रेष्ठ पाटील, मॅन फ्रॉम मोठी जुई आपल्याला घेऊन चलतोय उत्तरार्धाकडे, जिथे रंगली जाईल मॅच. एका बाजूला वरदविनायक रोडपाली बना देवी दांडा, दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाला. काही कारणास्तव रोडपाली टीमला फलंदाजी पत्करावी लागली आणि प्रतिस्पर्धी टीमला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण करावं लागलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मला आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूल तत्वारवाचा, गमू पंत आनंत या रागवाचा. या गणपती बाप्पाला नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार 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 अभिवादन करून मी आपल्याला घेऊन चलतोय मैदानाकडे, जिकडे 30 चेंडूंमध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा. देवी दांडा टीमला खरं तर हितेशजी म्हात्रे सरांना छान उल्लेख केला. अतिशय दुसरी मॅच लढणार आहे. भूषण स्पोर्ट्स केगाव बना चिरनेर, नाणेफेक झाला, नाणेफेक गेलाय भूषण स्पोर्ट्स केगावच्या बाजूनं. दोन्ही टीम्सला आपण नेक्स्ट मॅच साठी देऊया शुभेच्छा आमच्या या कॉम्बॉक्स मधून. आणि पुन्हा एकदा बोलूया, सध्याच्या घडीला रंगलेली मॅच मैदानामध्ये थोडाफार उशीर झालाय सामन्याला, परंतु या ठिकाणी पहिली मॅच, पहिली लढत आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुशीमध्ये वसलेलं खरं तर हे मैदान आपण पाहतोय, अद्यावत मैदान. आणि या सुसज्ज, जसा दुपारचा सत्र येईल, बरोबर सूर्यनारायण आपल्या डोक्याच्या वरती येईल, तेव्हा हवेची साथ फलंदाजांसाठी खूप असते आणि खूप मोठ्या धावसंख्येचा वर्षाव आपण या मैदानावरती पाहत असतोय. यावेळेस सकाळचं सत्र आणि खरं तर हितेशजी म्हात्रे सरांनी सांगितलं, गुलाबी थंडीचं अजूनही थोडाफार दमट वातावरण या धावपट्टीवरती, या मैदानावरती वावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच धावसंख्येचा थोडाफार पाऊस कमी पाहायला मिळाला. आणि हितेशजी सर, खरं तर याचं प्रामुख्याचं महत्वाचं कारण म्हणजे रोडपाली टीमचा ट्रम्प कार्ड परेश कडके थोडाफार शांत राहिला. खरं तर आपण उल्लेख केला त्यांच्या आतिषबाजीच्या, अगदी फलंदाजीच्या बाबतीत. खरं तर अंडर-19 ला आम्ही खेळत असताना एका हाती सर्व अंडर-19 टीम्सला खरं तर वन साइडेड हरवणारा तो खेळाडू असायचा. आम्ही काही वेळा तलोजीच्या मैदानावरती त्यांचा खेळ पाहिलाय, म्हणूनच त्यांना त्या विभागातील मिनी कृष्णा सातपुते सुद्धा म्हटलं जायचं. अगदी ही ओळख आहे. परंतु आज गोलंदाजी करत असताना दांडा टीमनं अगदी आपल्या गोलंदाजीतील दमखम दाखवला आणि त्या आक्रमक फलंदाजाला सुद्धा शांत ठेवलाय. ही ओळख आहे देवी दांडा या टीमची, म्हणून सातत्याने विभागामध्ये चर्चेत असणारी टीम आहे. का अगदी आमच्या नावाचं, आमच्या गावाची चर्चा केली जाते. याचं अगदी ज्वलंत उदाहरण या मैदानावरती रोडपाली सारख्या बलाढ्य टीम समोर खेळत असताना या मैदानावरती त्यानं सादर केलाय. उत्तरार्धाकडे जात असताना 51 धावसंख्येचा पाठलाग, सलामीची जोडी, प्रारंभाची अगदी जोडी. आपला बुरुज राखण्यासाठी 2 शिलेदार बुरुजावरी आपण पाहतोय. एका बाजूला नाव आहे सागर, तर दुसऱ्या बाजूला परेश. मॅडम ओव्हर द विकेट न मारा करतोय गोलंदाज शशी. मीडियम स्पेसर गोलंदाज आपण पाहतोय, मध्यम गतीचा गोलंदाज. पहिला चेंडू चांगला चेंडू तळला, कुठल्या स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर अचूक टप्प्याची उचली. यष्टीरक्षक आपण पाहतोय, फलंदाजाचं नाव आहे बफुल. यानं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय काय अफलातून फलंदाजी केली, ज्यानं अगदी परेश बाद झाल्यानंतर आपली धुरा सांभाळली. यावेळेस आणखीन एक दुसरा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजी जरूर थोडीफार
तिसरा चेंडू हवेमध्ये आहे, उंची जितकी लांबी आहे अगदी चेंडू बेधून दिलाय, सीमा रेषा बाहेर. उत्तरार्धातील येतोय पहिला दणदणीत सागरच्या बॅट मधून झलकावला जातोय षटकार. पहिले दोन चेंडू निर्धाव फेकले होत्या, तदनंतर तिसरा चेंडू फेकत असताना अगदी चेंडूला हेरला, दिशा दाखवल्या आणि इनफिल्डच्या वरतून भेदून दिलाय, सीमारेषा बाहेर षटकार. चौथा चेंडू सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा पॅरलल चौकार, ओव्हर दी रोप, वन बाउन्स येतोय चौकार. इसी तरह बल्लेबाजी सागर, पण पाहतो ज्याच्या बॅट मधून, सागरच्या बॅट मधून आतापर्यंत चांगली फलंदाजी, पहिले दोन चेंडू जरूर निर्धाव राहिलाय. यावेळेस लेग इष्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जात आहे. क्वालिफाईड पंचांचा इशारा येतोय. थोडाफार आमच्या क्वालिफाईड पंचांना कवायत अगदी सकाळच्या सत्रामध्ये करण्याची मुभा मिळाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. अवांतर चेंडू अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत भर, धावसंख्या धावपटलावरती डबल डिजिट मध्ये 11च्या घरात. पाचवा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु यावेळेस प्रोटेक्शन ठेवलाय. स्वतः परेश आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. थोडीफार फंबल राहिलाय आणि त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईनं हरणीच्या वेगानं या दोन धावसंख्या पळून काढल्या जातात. धावसंख्या धावपटलावरती 13च्या घरात. 13 आकडा म्हटल्यानंतर अगदी इंडियन टीमचं जेव्हा जेव्हा 13 आकडा असायचा ना, तेव्हा तेव्हा विकेटची पडझड पाहायला मिळायची. परंतु क्रिकेटमध्ये अशुभ असं काही नसतोय मित्रांनो. या ठिकाणी तुमच्या मनगटावर मध्ये ताकद, स्वतःवर आत्मविश्वास असेल तर अगदी शून्यातून सुद्धा सुरुवात करता येते. यावेळेस पाचवा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस थोडीफार लेन बदलवली, क्षमस्व. सहावा चेंडू होता आणि पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना धावसंख्या धावपटलावरती शशूच्या माध्यमातून धावसंख्या खर्च केल्या 13. कोणत्याही प्रकारची विकेट संपादित जरूर करता आली नाहीये, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल सागरच्या माध्यमात, शशूच्या माध्यमात. परंतु सागरच्या नशिबाला आज काहीतरी वेगळं मान्य आहे आणि या स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. एक धावसंख्या जरूर पळून काढली.
गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डावखुरी आताचा फलंदाज, परंतु यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल राहिला, परंतु जितका सक्सेसफुल राहिला त्यामध्ये एक धावसंख्या जरूर जोडली गेली. धावसंख्या धावपटलावरती 14च्या आकारामध्ये 14 धावसंख्या धावपटलावरती. पुन्हा एकदा अनिकेत पाटील आपल्या षटकातील तिसरा चेंडू. सागर ज्याची बॅट थोडीफार बरसली, यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू आपण पाहतोय. लेग स्लिप मध्ये चेंडू फील्ड केला गेला. कोणत्याही प्रकारची धावसंख्या मोहर धावसंख्येची या ठिकाणी उमटली नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक थोडंफार मागडं राहिलंय, 13 धावसंख्या जरूर दिल्यात, परंतु अनिकेत पाटील इथून कमबॅक करताना पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं आपल्याकडे जेव्हा काही नसतो तेव्हा संयम ठेवायचा असतोय, परंतु जेव्हा आपल्यामध्ये दमकम असतोय ना तेव्हा वागण्यामध्ये रुबाब असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस अनिकेत पाटीलच्या गोलंदाजीतील आणखीन एक रुबाबदार चेंडू आणि त्या चेंडूवरती सफलता मिळवली आहे. सागर सारखा एक आक्रमक फलंदाज बॅक टू द डग आउट. गाडी इथे जी सर आपण जर पाहिलं तर रोडपाली टीम थोडंफार येण्यामध्ये उशीर झाला. नाणेफेक जिंकले असताना सुद्धा फलंदाजी पत्करावी लागली आहे, कारण प्रतिस्पर्धी टीम खूप वेळ या ठिकाणी उपस्थित होती. इथून परेशसारखा फलंदाज अगदी सस्त्यामध्ये परतला. तदनंतर धावपटलावरती धावसंख्या फक्त 50 उभारली. 51चं टार्गेट सेट केलं गेलं आणि पहिलं षटक फेकत असताना थोडंसं मागणं राहिलं, 13 धावसंख्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक करतोय अनिकेत पाटील. म्हणूनच गीतेमध्ये सुंदर लिहिलं की खराब तुझी वेळ आहे तू नाही. इथून अगदी अनिकेत पाटील ज्या रीतीनं गोलंदाजी करतोय ना ती आक्रमक गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी कमबॅक करून देतोय. 5वा चेंडू आपल्या षटकातील नवीन आले फलंदाज आकाशसाठी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे, ताकद कमी आहे. यावेळेस आणखीन एक पकडला जातोय झेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज होतोय झेल बाद. म्हणूनच इथे सर खरं तर टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेण्याचा विक्रम करणाऱ्या श्रीलंकेचे एक गोलंदाज, खरं तर लेजंड गोलंदाज मुथिया मुरलीधरनने काय सुंदर सांगितलं. त्यांच्या अगदी पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की क्रिकेटमधील गोलंदाजी हातामध्ये चेंडू पडल्यानंतर फक्त फेकणं म्हणजे गोलंदाजी नाही आहे, त्यामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. मग स्लोवर चेंडू, यॉर्कर चेंडू, नकल चेंडू, कटर चेंडू, काही प्रकारचे चेंडू फेकता येणं खरं तर ही तुमच्या गोलंदाजीतील खऱ्या अर्थानं कौशल्य आहे. आणि यावेळेस अनिकेत पाटील तशाच रीतीनं आपल्या अगदी आताचा अंगठा, तर्जनी, मध्यगा, अनामिका, करंगली पाचही अगदी बोटांचा चांगला वापर करतोय. शेवटचा चेंडू यावेळेस स्लोवर चेंडू मी उल्लेख केला होता. पाचही बोटांचा चांगला वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. रोडपाली टीम गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजीसाठी आला होता अनिकेत पाटील. धावसंख्या खर्च केली फक्त 1 आणि परिणामी 2 महत्वाच्या विकेट ज्यानं संपादित केलाय. नाव आहे सबसे कातिल अनिकेत पाटील. कलबत खाड्यामध्ये थोडीफार कुसबुस चालू आहे तेजी सर, कारण या ठिकाणी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या,
तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक आली आहे आणि इथून रायगडावरती जशी बहिर्जी नाईक आल्यानंतर त्या कलबत खाण्यामध्ये कुसबुस व्हायची ना, तशा रीतीने या ठिकाणी कुसबुस चालू आहे रोडपाली टीम मध्ये की तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं, कारण हा षटक या मॅच मधील निर्णायक षटक होऊ शकतो आहे. कारण इथून जर आणखीन एका दुसरा विकेट पडला ना, तर एशी देवी दांडा टीमचे थोडेफार दाबे दणानले जातील. थोडीफार टीम सध्याच्या घडीला जे बॅकफुटवर आहे आणखीन बॅकफुटवर जाताना पाहायला मिळेल. कारण पहिलं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये ड्रायव्हिंग सीटवर असणारी एशी देवी दांडा टीम दुसऱ्या षटकामध्ये अगदी बॅक सीटवर आपल्याला जाताना पाहायला मिळाले. इथून महत्वाचं षटक या मॅच मधील निर्णायक षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिसरं षटक रायदम ओव्हर द विकेट न. खरं तर मूर्ती लहान आहे परंतु या मॅच मध्ये कीर्ती महान करता येईल का. खूप दूरवरचं अंतर कापून आलेली टीम रोडपाली टीम इथून आपला वर्चस्व उरणच्या नगरीमध्ये बोकरवेड्याच्या मैदानावरती आपला सिद्ध करणार का, ज्याचं नाव आहे राहुल. ओ यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल येतोय परेश बॅट मधून दर्जेदार पहिला षटकार. या पहिल्या षटकामध्ये किंबहुना दुसऱ्या षटकामध्ये परेश थोडाफार शांत राहिला होता. एक निर्धाव तदनंतर एक रिव्हर्स स्वीप मध्ये एक धाव संख्या. या ठिकाणी क्रिकेटचं खेळच असं आहे, सी फॉर क्रिकेट, सी फॉर चॅलेंज आणि सी फॉर चेंज. तुम्हाला अगदी बदलवून टाकणारा खेळ, तुमचं आयुष्य किंबहुना बदलून टाकणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे. उगाचच सांगलीसारख्या जिल्ह्यातील अगदी मांगली गावातील विजय पावळेसारखा ऑलराऊंडर 32,50,000 मध्ये ISPL मध्ये सोळ झाला. अगदी छोट्याशा गावामधून आलाय परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज अजरामर राहिलाय. यावेळेस आणखीन एक ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी परेश चेंडूला फील्ड करेल. एक धावसंख्या वेळाला पर्याप्त वेळेमध्ये पळून काढली जाते. धावसंख्या धावपटलावरती 21 घरामध्ये. परेश इथून आपल्या खांद्यावरती थोडीफार मदार सांभाळताना पाहायला मिळतोय, कारण त्याला ठाऊक आहे एक वेळ अशी येईल हातावरती घड्याळ समोरच्याच्या असेल परंतु वेळ मात्र माझी दाखवली जाईल आणि त्याची वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार, एक सिंगल. आतापर्यंत 3 चेंडू खेळला. राहुलच्या षटकातील धावसंख्या 7 उभारली आहे. एकंदरीत धावपटलावरती धावसंख्या 21च्या घरामध्ये. अजूनही 30 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील. अर्धा खेळ झालाय, जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 21-2 बाद अशी सध्याची स्थिती एशी देवी दांडा या टीमची आहे. येणारे 15 चेंडू निर्णायक आणि विजयासाठी 30 धावसंख्येचा पल्ला आहे. थोडंफार कठीण आहे परंतु इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल दडलाय, अशक्य मध्ये शक्य दडलाय. यावेळेस नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय जसा उजव्या हाताचा फलंदाज आला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. ज्या खरं तर फलंदाजानं रुपेशनं कामगिरी साकारली आहे, चांगले अगदी झेल टिपल्या. यावेळेस स्वतः जसं ऑन क्रीज आलाय ना, थोडंफार स्तब्ध पहिल्या चेंडूवरती. थोडंसं थांबवते पहा. बोकडवेळा टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव अगदी राजू ए आणि राजू बी ही जोडी आपल्याला पाहायला मिळायची. त्यातील राजू ए यांचं राजेंद्र पाटील यांचं सुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करतोय. यस, त्यांचं आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत केलाय. रुपेशच्या बॅट मधून कव्हरच्या वरतून मस्तकाला दस्तक देणारा येतोय षटकार. पडता पाऊले सज्जनाची शोभा वाडे या क्रिकेटच्या व्यासपीठाच्या युक्तीप्रमाणे आपण आलात आणि खऱ्या अर्थाने आमच्या क्रिकेटच्या स्पर्धेला 4 चांद लावलेत. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा कॉपी पेस्ट अँड कॉपी पेस्ट येतोय आणखीन एक दर्जेदार त्याच रिजन मध्ये दुसरा षटकार. डबल तिरी 33व्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 संपुष्टात. तिसरं षटक प्रगतीपथावर संपुष्टात आलाय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 33च्या घरामध्ये. सर पहिला चेंडू षटकार ठोकला होता, तदनंतर निर्धाव, तदनंतर एक धावसंख्या. तिथून जसं स्ट्राईकला रुपेशाला पहिला चेंडू निर्धाव खेळला
आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. एकंदरीत खूपसा महागडा षटक ऐन क्रिसमसचा जणू काय एसटी देवी दांडा या टीमला बोनस दिला जातोय. क्रिसमसचा बोनस आणि 19 धावसंख्या या ओव्हरमध्ये जोडल्या जातात. खूप महागडा राहिलाय. 33 धावसंख्या जरूर धावपटलावरती झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. इकॉनॉमी जर पाहिली तर 9ची आहे आणि फलंदाजीसाठी 2 फलंदाज, एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला रुपेश आहे. दोघांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर राजू दादा, खरं तर राजू ए राजू बी अशी जोडी आमच्या हितेशजी म्हात्रे सरांनी सांगितलं. क्रिकेटच्या मैदानावरती इंटरनॅशनल मध्ये मार्कोस टिवाला पाहिलात, युसुफ पठाण इरफान पठाणला पाहिलात, 2 भाऊ. आणि ही आणखीन एक या बोकरविडा गावातील लेजंड जोडी राजू आणि राजू बी यातील एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित. त्यांचे शब्द सुमनाने करूया सरचे स्वागत. वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. तिसरं षटक अनिकेत पाटीलला फिरून खेळण्याचा जरूर प्रयत्न होता फलंदाज परेशचा, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये उडाला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय परेश फलंदाजाचा खेळ. रोडपाली शॉर्ट मीटिंग घेऊ नका. आपल्याला अगदी आयोजकांना आपल्यासाठी खूप मोठा सॅक्रिफाईस केला वेळेचा. तर आता इथून आपण शॉर्ट मीटिंग घेऊ नका. येणारे 11 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक खरं तर ऋतिक रोशनची खरं तर एक फिल्म मधला सुंदर वाक्य आहे हितेशजी सर, की मॅच संपण्या अगोदर तुम्ही मैदानावरती 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करा. रिझल्ट काही असू द्या, मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही स्वतःशी स्वतः बद्दल भिडायला खूप गरजेचं आहे, की मी माझं मॅच मध्ये 100% दिलं का. इथून अनिकेत पाटील 100% देताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने अगदी गोलंदाजांवर घणाघाती वर्षाव झाली आहे, परंतु एका बाजूला अनिकेत पाटील स्वतःला अगदी संयमीरित्या गोलंदाजी हाताळतोय. आणखीन एक लोअर फुल टॉस लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. परेश आहे, चेंडूला फील्ड करेल. 1 धावसंख्या मिळाली जाते. आणखीन 1 धावसंख्या स्कोर बोर्ड वरती जोडली जाते 34च्या घरामध्ये. सुरेख गोलंदाजीची आवश्यकता आणि तांत गरजा. एखाद्या वालबंटामध्ये गेल्यानंतर थंड पाणी मिळावं, अगदी अशा रीतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत पाटीलची. कारण जशी मॅच रंगात आली ना एशी देवी दांडाच्या बाजूनं, तसं अनिकेत पाटील आला आणि अजून मैदानावरती जणू काही टीमला सांगतोय मी अजून हारलेलो नाहीये, कारण मॅच अजून मी जिंकलेलो नाहीये, इथून मॅच मी सोडणार नाहीये सांगणारी गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर 1 धावसंख्या. तिसरा चेंडू ॲडम ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्टपुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा येतोय रुपेश बॅट मधून. तिसरा दर्जेदार षटकार. च्या घरामध्ये अजूनही 11 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक चेंडू शिल्लक असतील 9. जणू काय अगदी छावा पिक्चर मधला एक वाक्य जो आज सांगून जातोय या रुपेशच्या बॅट मधून, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार तो कुछ पल का है, उसके बाद सब कुछ तुम्हारा है. अशी फलंदाजी आपण पाहतोय या रुपेशी. जसा पहिला चेंडू निर्धाव केला तिथून आक्रमण करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि बॅक टू बॅक 3 षटकार टोकल्यात. व्हॉट अ कमबॅक कसा असावा हे अगदी रुपेशी फलंदाजी पाहिल्यानंतर वाटतोय कमबॅक असा असावा. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून जातोय चेंडू. स्वतः सिलिमिड वाटीकडे क्षेत्ररक्षक चेंडूला यष्टीरक्षक फील्ड करेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस. यावेळेस रनआउटची संधी. अगदी थोडस
कॉन्फिडन्स एसटी रक्षकाला वाटलं होतं की इथून हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय का संशयाच्या नजरेने जरूर आमच्या लेग पंचांकडे पाहिलं. अपील फेटाळली गेली. स्वतःच्या पॉपिंग पीच मध्ये सुसज्ज पोहोचला जातोय. दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि ही रनिंग बिटवीन द विकेट कशी होती ना ते आपल्या समोर बसले यशदेवी दांडा टीमच्या टाळ्यांचा कडकडाट झाला ना अगदी तिथून आम्हाला समजलं की आतापर्यंत मैदानामध्ये खेळ उत्तमरित्या चालू आहे. जी आवश्यकता सिंगल डबल आणि जसा खराब चेंडू फेकला आणि आक्रमण तशा प्रकारची फलंदाजी या टीमची चालू आहे का अगदी उरांच्या विभागामध्ये आमच्या टीमचं नाव किंबहुना दबदबा आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आणखीन एक आपण पाहतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार काढायचा होता. चेंडू आपण पाहतोय कॉक ओव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट स्लॉक. एक धावसंख्या जरूर मिळाली आहे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकता 43च्या घरामध्ये चांगली गोलंदाजी अनिकेत पाटीलची एक षटकार जरूर आलाय. तरी सुद्धा 5 चेंडूमध्ये फक्त 10 धावसंख्या आणि एक डावखुरी आताचा फलंदाज परेश सारख्या आक्रमक फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यशस्वी राहिला. निर्णायक शेवटचा चेंडू गेम चेंजिंग बॉल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण निर्णायक 8 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. दुसरी धावसंख्या खरंच महत्वाची होती का या दुसरी धावसंख्येच्या मोहाला बली पडला जातोय फलंदाज मयूर आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. स्वप्न पाहावी लागतील रोडपाली टीमला. वरद विनायक रोडपाली टीम येणारे निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची 7 धावसंख्येची आवश्यकता. क्षमस्व 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. कधी कधी इथे जी सर 6 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या किंबहुना 2 धावसंख्या अशा प्रकारे अगदी लो स्कोरिंग मॅच डिफेन्स होताना पाहिल्यात. एक चेंडूमध्ये 6 धावसंख्या अगदी निघताना पाहिल्यात. हीच तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची मजा आहे. म्हणूनच अगदी इथून स्वप्न पाहावी लागतील रोडपाली टीमच्या गोलंदाजाला कारण स्वप्न सत्यात उतरवणं खरं तर हीच आयुष्यातील मित्रांनो तुमचं असणारं कमबॅक आहे. म्हणूनच अगदी मन के जीते जीत है मन के हारे हार है हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का ही असल अधिकार है अपना. इथून हे स्वप्न पाहावी लागतील. 6 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या. रायडम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज नवीन येतोय पटलावरती. विशाल भुईर नावांमध्ये जणू काय सर्व काही विशाल मध्ये हा विशाल विकेट सामावला जाईल का. लॉंग लेग रिजन मध्ये नॉनस्टॉप चेंडू जाईल का नाही. या चेंडूला फील्ड केलं जातोय. चेंडूला फील्ड करेल मिळाल्या वेळामध्ये 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. महत्वाचं अगदी यशदेवी दांडा टीमचं काय असेल तर रुपेश सारखा फलंदाज अजूनही ऑन क्रीज वरती आहे. जोपर्यंत तो क्रीज वरती आहे तोपर्यंत इथून त्यांच्या आशा पल्लवित असणार आहेत. परंतु निर्णायक 5 चेंडूवाडी विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. कशा रीतीने हाताळणार गोलंदाज. इथून जवळजवळ हे 5 चेंडू 33,000चे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण नकद राशी प्रथम क्रमांकासाठी 33,333 आणि एक भव्य दिव्य करंडक. यावेळेस स्लोवर फुल टॉस कॉक ओव्हर रिजन मध्ये परेश आहे. चेंडूला फील्ड करेल. चांगला थ्रो केला जातोय वॉटर थ्रो. अशा रीतीनं चांगले थ्रो फेकणं खूप अनिवार्य या अशा परिस्थितीमध्ये. म्हणूनच अगदी अशा खेळाडूंना आहे ना इथे जी सर खरं तर सीमेलगत ठेवलं जातोय. जेव्हा अशा रीतीने आवश्यकता असते तेव्हा अशा रीतीचे जळ थ्रो फेकणं खूप महत्वाचे आहे. यावेळेस चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आणखीन 4 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक 4 चेंडू या मॅचचं भवितव्य. किंबहुना एखादा खराब चेंडू मॅचला अगदी सोडावा लागेल. एखादा निर्धाव चेंडू आपल्याला मॅच मध्ये आणखीन वेगळी ऊर्जा वेगळी प्रेरणा देऊन जाईल. तर कशा रीतीने गोलंदाजी करणार ज्याचं नाव आहे विशाल. नावामध्ये जणू काय सर्व आहे परंतु प्रतिस्पर्धी टीमला आपल्या नावामध्ये सामावेल का हा विशाल नावाचा गोलंदाज. समोर डावखुऱ्याचा फलंदाज नवीन आलाय विराज. प्रथमतः ऑन स्ट्राईक येतोय. 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. राईट राऊंड द विकेट हा मारा केला जातोय. विशालचं 7 ते 8 पावलांचा रनअप.
अतिशय कोलर फेकला जातोय हेलिकॉप्टर लुक न एम एस धोनी स्टाईल न मॅचला फिनिशिंग नॉक दिलाय आणि विजयाचा शंकणात फुंकणारा भेदून दिलाय लॉग ऑनच्या वरतून षटकार.